तर मंडळी नमस्कार, राम राम. आपण आज एकदा आलो शेतकऱ्यांच्या आठवडी बाजारामध्ये आणि सुंदर असे ताजे भाजीपाले या ठिकाणी पाहायला मिळतील. हा आहे शेतकऱ्यांचा आठवडी बाजार. वांगी, कारलं, टोमॅटो, गोबी, पत्तागोबी, फुलगोबी सगळ्या प्रकारचे भाजी या ठिकाणी ताज्या ताज्या मिळतात. आलू सुद्धा या ठिकाणी आहेत. खूप मोठं असं मार्केट या ठिकाणी शेतकऱ्यांचा आठवडी बाजारामध्ये पाहायला मिळते. मंडळी पाहू शकता, शेतकऱ्यासोबत व्यापारी सुद्धा मार्केटमध्ये आपला स्वतःचा व्यवसाय तयार करण्यासाठी आलेले असतात. मामू नमस्ते. क्या रेट ले रे प्याज? प्याज ले रहे 20 रुपए किलो. 20 रुपये किलो. हाँ. शेतकरी कमी व्यापारी जास्त, व्यापारी कमी शेतकरी जास्त आपल्यासोबत जोडले गेलेत. दादा राम राम. काय भाव वांगे? 10ला अर्धा. या ठिकाणी वांगे 10ला अर्धा आहेत. या ठिकाणी ताजे आंबे, कलमी आंबे मावशींनी विकायला आणलेत. आपण त्यांना विचारत की काय भाव विकायलेत आंबे ते. साईज पाहू शकता मंडळी, खूप छान आहे. कसे किलो विकायले मावशी? 100 रुपये किलो. 1.5 किलो. या ठिकाणी 100 रुपयाला 1.5 किलो आंब्यांचा रेट सुद्धा मंडळी पाहू शकता मार्केटमध्ये. हा आहे शेतकऱ्यांचा दिवसाचा दिनक्रम आणि या ठिकाणी आपले स्वतःचे दुकानं. राम राम. काय आणलं? शेवगा, मेथी. भाव नाही बीड जिल्ह्यात. शेतकऱ्यांची वाट लागली. वाट लागली म्हणजे फाशी घेतात लिंबा झाडाला. ती भाव नाही त्याला. काय नेमकं कदरण्याचं कारण काय तुमचं? कारण का स्वस्त आहे. काही बी भाव स्वस्तच आहे. कशालाच मार्केटमध्ये भाव नाही. मेथी 10च्या 5 आहेत. कोथमीर 10ला 10 आहेत. शेतकऱ्यांनी सगळ्यांनी भाजीपालाच केला तर भाजीपालाच, किंवा एकावर न पडता काहीतरी वेगळं वेगळं केलं तर फायदा होतो. तुम्ही काहीतरी वेगळं करायचं. नाही नुकसान आहे. नुकसान आहे. हा. संतप्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मंडळी या ठिकाणी पाहू शकता. शेतकऱ्यांना सध्या मार्केटमध्ये भाव नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एवढी मेथीची जोडी 10 रुपयाला 2 आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर का? तरी बी भाव घेत. याला मेहनत केल्यानंतर प्रचंड जे खर्च आहे तो खर्च सुद्धा मिळत नाही असं या ठिकाणी पाहायला मिळतं चित्र. राम राम. काय गवारी काय भाव? 20 रुपये किलो. तिकडे बघा ह्या कॅमेरा. तिकडे कुठे बघा. या ठिकाणी आजींनी सुद्धा आपलं स्वतःचं दुकान लावलंय. आजी मिरची काय भाव? असं खनखन बोललं पाहिजे माणसानं. त्याचबरोबर या ठिकाणी मावशीने सुद्धा ताजी अशी गोबी, कारलं, दोडका, भेंडी, मेथी आणि शेंग आणली आहे. शेंग काय भाव विकली मावशी? 7 रुपयाने विकली. 15 रुपये, 20 रुपये पाव किलो. रोजगार यातनं मिळतो का तुम्हाला? 200-300 रुपये रोजगार मिळतो की एकंदरीत एकूण दिवसभरामध्ये किती रुपये तुम्ही याला लावलेत? हो, पण याला पैसे किती रुपये लावलेत तुम्ही सकाळी? 10,000 रुपये लावून जर 300 रुपये मिळत असतील तर काय फायदा? काय करता? काहीतरी वेगळा व्यवसाय, स्वतःचा बिझनेस असावा. काळाची गरज आहे. हाही तुमचा बिझनेसच आहे. यातनं मिळतं त्या समाधान आहात का? नक्कीच मंडळी. 10,000 रुपयातून त्यांना 1,000 रुपये तरी मिळावेत अशी अपेक्षा असते आणि मिळत असावेत असं मला वाटते. नाही मिळालं तर काय करायचं? तोटा बी येतो. मला असं वाटतं दिवसभरामध्ये 2,000 रुपये तुम्हाला राहत असतील. नाहीत राहत, कधीतरी राहतात. मंडळी ही एक लकी आहे, लकी ड्रॉ आहे आणि मेहनत आणि जिद्द आणि चिकाटी आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी एक चांगल्या बाजारात 1,000 रुपये राहतात. मस्तच की. काही न करता काहीतरी केलेलं बरं की. भले 10,000 का लावणं होईनात, पण मेहनत नाही केलंस काय कोण देणार आहे? किती वर्षापासून हा व्यवसाय करता? 20 वर्षापासून. याच्यावर भागते सगळं. नक्कीच मंडळी, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो आणि शेतीविषयक शेतीपूरक व्यवसाय करणारे सुद्धा खतरनाक असतात. किती वेळा शाळेत?
8वीला आहे. सकाळच्या एका व्हिडिओमध्ये आला होतास. आता काय काय आणलंस विकायला? मेथीची भाजी, कोथिंबीर. अजून पुदिना, लिंब सुद्धा आणलेत त्याने. आणि हा पुदिना आहे ताजा मंडळी. या ठिकाणी आपल्यासोबत तरुण व्यापारी सुद्धा आहेत काही. राम राम. काय काय आणलंय आज? सगळं आणलंय. एकच नंबर हिरो असा व्यापारी मंडळ या ठिकाणी पाहू शकता. आणि ताजा भाजीपाला. तरुणाई काहीतरी करावं ह्या उद्देशातून काहीतरी करतच असते. फायदा होतो किंवा तोटा होतो. कॉलेज, शाळा? शिकलो ना 10वी पुढं काही शिक्षणाची गरजच नाही पडली. आता व्यवसाय चालू केला निवांत. यातनं किती रुपये महिन्याला पैसे भेटतात? 10,000. लय जास्त नाही भेटत ती. आनंद मिळतो जीवनाचा फक्त. कुणाचा गुलाम नाही. सगळ्यांचा गोल जर पैसाच कमवून असेल तर कुठेही कमवता येतो. बरोबर. नक्कीच मंडळी या ठिकाणी सर्व ताजे भाजीपाले खरेदी करून 2 रुपये उरावेत ह्या उद्देशातून दादा या ठिकाणी भाजीपाला खरेदी करून आलाय. आणि दादाला आमच्या शुभेच्छा आहेत. राम राम. काय आणलंय? पण गिरायक काय दिसते ना मार्केटला? दिंडीत गेले. राईट, बरोबर. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी तिकडे बोलवलं. म्हातारे कोतारे बिचारे आले तर काहीतरी खरेदी करून घेऊन जातात घरला. मार्केटला माणसंच नाहीत. मंडळी या ठिकाणी मार्केटचे हाल पाहू शकता. एवढ्या सुंदर आणि ताज्या भाजीपाल्याला आज मार्केटमध्ये भाव नाही आणि माणसं नाहीत. बरोबर आहे का?